सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. भाजपने अखेर शिंदेंचा खेळ संपवला. ठाकरेंपेक्षा सर्वात मोठा राजकीय गेम, महाराष्ट्रात राजकीय भूकंप. सविस्तर मित्रांनो, महत्वाची अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय काय आणि घडून नेमकं आणलं जातंय काय, राज्याच्या राजकारणातील ही मोठी घडामोड पाहण्यासाठी मित्रांनो नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं राजकारण आता अग्रगण्यपणे सगळीकडेच पाहिलं जात आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र घरघर लागल्याचं चित्र यावरून सध्या जाणवू लागलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महाकाय उलथापालथ घडण्याच्या दिशेने गोष्टी वेगाने सरकू लागल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाजप शिंदे युतीत वाढणारा दुरावा आज राजकीय भूकंपाच्या रूपाने उफाळला आहे. भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नव्या राजकीय समीकरणांची सगळ्यात मोठी राजकीय गेम सुरू केल्याने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप सध्या स्पष्टपणे दिसतोय. नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आपण जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी, आपल्या जिल्ह्याचं नाव, स्वतःचं नाव देखील खाली लिहायला विसरू नका. सध्या ही बातमी महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत असतानाच राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र बहुतांशपणे शिंदेगडावरती सगळ्यात मोठी राजकीय कुरघोडी केल्याचं यावरून तरी प्रथमदर्शनी जाणवतंय. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये घडवून आणलेल्या बंडामुळे शिवसेनेच्या मध्ये विभाजन झालं. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. शिंदे मॉडेल हे भाजपने स्वीकारले आणि पुढे नेले एक महत्वाचं राजकीय पाऊल होते. परंतु आज त्याच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचाच पुनर्विचार सुरू असल्याचं भाजपच्या नेत्यांनी सूत्रांकडून माहिती मिळवली. भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदेबद्दल असलेल्या नाराजीबद्दल आता उघडपणे बोलणं टाळत नाही, परंतु ते स्पष्टपणे आता सांगू लागलेत की आता आमचा पक्ष वाढवायचा आहे. भाजपचा रणनीतिकार गट शिंदेंना दिलेला ग्रेस पिरियड संपल्याचे संकेत देत आहे. परंतु या सगळ्या घडामोडी पुढे घडत असतानाच शिंदे गटाची घसरती लोकप्रियता, खासदार आमदारांमधला वाढता रोष, प्रशासनातील त्यांची अकार्यक्षमता, या सगळ्या घडामोडी भाजपला आता मात्र प्रचंड अडचणीत आणू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला पर्याय म्हणून शिंदेंना पुढे केले होते, परंतु आज भाजपा ठाकरेंकडूनही मोठा आणि शिंदेंना भेदक ठरणारा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळत असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सत्तेबाहेर काढलं, आता भाजप शिंदेंनाच शांतपणे राजकारणातून मागे ढकलत आहे. हा गेम उद्धव ठाकरेंनाही मागे टाकणार असल्याचं सध्या सूत्रांनी माहिती कळवली आहे. त्या कारणास्तव भाजपने मागील 2 वर्षात महाराष्ट्रात भक्कम संघटन निर्माण केलंय. गाव पातळीपासून ते जिल्ह्यांपर्यंत भाजपने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची पेरणी केली आहे आणि याचमुळे शिंदेगडावर अवलंबित्व कमी करायचे थेट केंद्राचे आदेश आहेत. आपल्या सामाजिक समीकरणांना प्राधान्य देणं, नव्या नेतृत्वाचा शोध घेणं आणि सोबतच्या मित्रपक्षांना बाहेर फेकून देणं ही भाजपची नवीन रीती असल्याचं भाजपच्या एका नेत्याने म्हटलंय. भाजप शिंदेच्या जागी जनाधार असलेला, स्वच्छ प्रतिमा असलेला आणि संघटनेला चालना देणारा नवा नेता पुढे आणू शकतं. त्यामुळे भाजप शिंदे गटातील एका मोठ्या नेत्याला जवळ करून संपूर्ण शिंदे सेनाच भाजपमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात असल्याची देखील महत्वाची बाब आहे. भाजपच्या हालचालींचे संकेत मिळताच शिंदे गटातील आमदारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. सध्या शिंदे गटामध्ये खालील घडामोडी प्रचंड वेगाने घडू लागल्यात. म्हणजेच आमदारांच्या तातडीच्या बैठकांची मालिकाच सध्या मुंबईमध्ये सुरू असल्याचं आपणा सर्वांना माहित आहे. काही आमदारांनी आम्हाला योग्य मान मिळत नाही अशी नाराजी स्पष्टपणे थेटच दाखवलेली आहे.
सरकारचा निर्णय प्रक्रिया थांबली असल्याची देखील चर्चा आहे। मुख्यमंत्री कार्यालय उपमुख्यमंत्री कार्यालयात वाढलेला तणाव आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचे नवीन पेव असल्याची चर्चा देखील यामुळे वाढू लागली आहे। एकनाथ शिंदे यांच्या गटात उघड नाराजी वाढू लागल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढल्याचं जाणकारांचं मत स्पष्टपणे जाणवू लागले आणि या दोघांमधला तणाव आता अगदी मोठ्या स्तरावरती जाऊन पोहोचल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यास भाजपला सगळ्यात मोठं यश आल्याची देखील चर्चा आहे। कोकणातील बडा नेता हा भाजपच्या संपर्कामध्ये आहे। इकडे एकनाथ शिंदेचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटत असताना एक मंत्री मात्र भाजपचं गुणगान गातोय, त्यावेळी भाजपच्या प्रदेश अध्यक्षांचं गुणगान गातोय। यामुळे सगळ्या घडामोडी भाजपने कशा प्लॅनिंग नुसार आखल्यात हे देखील आपणाला समजू लागले। मित्रांनो, भाजपला आता ठराविक मर्यादेपलीकडे शिंदेची गरज नाही। प्रस्थापित शिवसेना शिंदे कमजोर झाली आहे। भाजपला तिच्याऐवजी आता नवा पर्याय शोधण्याची त्यांनी किमया सुरू केली आहे। विरोधकांनी या परिस्थितीचा फायदा घेत जोरदार टीकास्त्र सोडलंय। शिंदेंना भाजपा फक्त पायरी म्हणून वापरणं, आता ते पायरीलाच बाजूला काढणार, महाराष्ट्रात नवा भूकंप होणार हे आता जवळपास निश्चित असल्याचं शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टपणे म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील नेतृत्व बदल, पक्षाची नवीन योजना, आगामी निवडणुकांसाठी तयार होणारी नव्या पिढीची टीम यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भाजप खरोखरच नवा नेता आणणार का हे आता पाहावं लागेल। शिवसेना शिंदेगडातील किती आमदार भाजपकडे झुकतील हे आगामी 8 दिवसात कळेल। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या घडामोडींकडे अतिशय शांतपणे संयमाने बघण्याची आपली प्रतिक्रिया दिली नाही, परंतु सध्या मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेची मजा बघत असल्याचं पत्रकार सांगत आहेत। राज्यातील जनतेतही या घडामोडीविषयी प्रचंड उत्सुकता आहे। शिंदे यांचं उपमुख्यमंत्री जाणार का, भाजप नवा चेहरा पुढे आणणार का, शिवसेनेत पुन्हा मोठे वळण येणार का, या सगळ्या घडामोडींसाठी आता शिवसैनिक मात्र कामाला लागले आहेत। मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढचा अध्याय पूर्णपणे बदलणार असल्याचं सध्या बोललं जात आहे। हा अध्याय भाजप लिहित आहे आणि शिंदेचा खेळ खरोखरच संपतोय का हे राज्य श्वास रोखून पाहत आहे। पुढील 2 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या मुंबई महानगरपालिकांसह 29 महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न होत आहेत। मुंबई महानगरपालिकेसह सगळ्या मोठ्या निवडणुका पार पडल्यानंतर भाजपला नंतर एकनाथ शिंदेची गरज उरणार नाही। मुंबईत आजच राष्ट्रवादीची आम्हाला गरज नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। त्यामुळे नवाब मलिक यांच्या हातात जर तुम्ही जर शक्ती दिली तर आम्ही महायुती म्हणून मुंबईत लढणार नाही असा थेट इशारा भाजपने आता एकनाथ शिंदेच्या नंतर अजित पवारांना देण्यास सुरुवात केली आहे। याचं सगळं गणित मित्रांनो महाराष्ट्राच्या एकाच राजकारणामध्ये आहे, ते म्हणजे भाजपला आता सोबती नको आहेत, ज्यांचा वापर झाला, आता त्यांची आपल्याला गरज नाही हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपला पक्ष वाढवण्याची जबाबदारी आपली आहे, मग कुठलाही नेता आपल्या पक्षात येऊ त्यांना प्रवेश द्यायचा असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्य पातळीवरील नेत्यांना सांगितलंय। म्हणजेच एकनाथ शिंदेच्या आजच्या दिल्ली वारीच्या सगळ्या मागण्या धुडकावल्याचं सध्या सूत्रांनी सांगितलंय। म्हणजेच भाजप आता फक्त आपल्या नेत्यांना बळ देत आहे, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आता बाजू ऐकून घेऊन मात्र तशाच प्रकारचं आपला रेटा पुढे चालू ठेवत आहे। मित्रांनो, या घडामोडी महाराष्ट्रामध्ये आगामी काळात खूप घडतील। म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला धोका, तर भाजपा आपलं शाबूत राहून महाराष्ट्राचं राजकारण करू पाहते। आपण कोणाच्या सोबत आहात? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग तुम्ही आहात की एकनाथ शिंदे यांना मानणारा वर्ग? आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका आपणास आवडते का, यावर देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।